हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर चला तर मग आज मी मार्गशीर्ष गुरुवारच्या तयारी कशा पद्धतीने केलेली आहे आणि काय घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगते। मी आज सुंदर असा मुकुट घेतलेला आहे, वस्त्र आणि कलशकडी। तर ही मला एका दादांनी पाठवलेली आहे आणि ती मला कुठून आलेली आहे तर ही मला मुंबईवरून बाप्पा मोरया स्टोर यांच्याकडून आलेली आहे आणि खूप सुंदर आहे मूर्ती। जर कोणाला तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की ह्या बाप्पा मोरया स्टोरला एकदा नक्की, त्यांचं ऑनलाईन पण आहे, त्यांची वेबसाईट पण आहे आणि ते म्हणजे ऑनलाईन पण देतात आणि तुम्ही डायरेक्टली घेऊन सुद्धा म्हणजे जाऊन सुद्धा घेऊ शकता, अशा प्रकारे आहे। तर चला तर मग तुम्हाला जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्टली मी किती सुंदर असा हा मुकुट घेतलेला आहे हा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मला तर सर्वात जास्त खूप छान आवडले, पण आता आपण आपल्या याच्या निमित्तानं सगळे तर घेऊ शकत नाही, पण असाच मी एक एक का होईना आपण सारखा घेणार आहे। जेवढे मला पाहिजे आहे तेवढे मुकुट, कारण तुमचं मन सुद्धा भरणार नाही, एवढी सुंदर क्वालिटी आणि एवढा सुंदर त्यांचा म्हणजे त्या मुकुटांचं त्यांची क्वालिटी इतकी सुंदर आहे। तर तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण नक्कीच घ्यावं। आणि मला खूप सारे मुकुट आवडले, पण मी त्याच्यातलं एक मागवला आहे आणि आता नेक्स्ट टाइम एक मागवण, कारण आपली म्हणजे मिडल क्लास लोकांचं एक एक वस्तूच घेणं हे म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असा हा कार्यक्रम आहे। आणि तुम्हाला सांगू का, आता एकदाच होत असतं, एकदा करूनच आपल्याला सर्व काही आपल्या संसारात एकत्र करायचं असतं, मग एक दिवस तो छान असा मोठा आकार होतो। तर तशा प्रकारे मी असं सुंदर असं हा एक मुकुट घेतलेला आहे। तर चला तर मग मी तुम्हाला जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला हा मुकुट कशा पद्धतीचा आहे ते मी दाखवत आहे। हे पाहू शकता, ह्या बॉक्समध्ये मला छान असं गिफ्ट मिळालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर। मी अगोदर खोललेला आहे आणि खोलून बघितलं, कारण मला असं वाटत होतं मी कधी खोलन आणि कधी बघन हे, कारण इतकी सुंदर क्वालिटी आहे याची ना, तर तुम्ही म्हणता खरंच किती सुंदर आहे। तर पाहू शकता तुम्ही, छान असं हा मुकुट आहे आपला। माझ्या पूजेला आता 4 चांद लागणार आहे। आणि पॅकिंग पण खूप सुंदर दिलेली आहे। हे पाहू शकता किती सुंदर असा हा मुकुट आहे की नाही, खूपच छान, कारण त्याच्यावर कामच इतकं सुंदर केलेलं आणि रेखीव आहे की कोणाच्याही मनात बसून जाईल असे हा मुकुट आहे। आणि खूप सारे आहेत, पद्मलक्ष्मी मला तर खूप छान आवडलेल्या, पण आता एक एक का होईना पण असा मी घेईल। तर मी प्रथम हा मागवलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही सुंदर असं याचं हे नथ सुद्धा मोराची किती छान आहे की नाही, खूप सुंदर आहे। आणि तुम्हाला आणखीन एक दाखवते, वस्त्रही खूप सुंदर आहे आणि पाठीमागे बांधायला ही दोरी आहे। आणि हे पहा, ही वस्त्राची क्वालिटी ही खूप सुंदर आहे। आणि तुम्ही म्हणता ही प्राइस पण छान आहे, एवढी काही महाग नाही वाटली मला, कारण हे घरी सुद्धा आपण शिवू शकतो। पण आपल्याला जर अशी साडी जर घ्यायची म्हटलं तर आपण एका साडीला काय करणार, पण जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासाठी आहे पॉसिबल, पण आपल्यासाठी एक साडी जर घ्यायची असेल तर आपण अख्खी साडी कापू नाही शकत ना। तर ह्यासाठी मी घरी सुद्धा करू शकते, कारण मी एक म्हणजे ब्लाउजच शिवते, त्यासाठी मला पूर्ण ह्याचं हे येतं, पण आपण ही मला आवडली। असेच मी आणखीन 2-3 वस्त्र घेणार आहे, एक एक करूनच हे करणार।
तर तुम्ही पाहू शकता आणि सुंदर अशी ह्याच्यावरची ही ओढणी आहे, छान आणि सुंदर. तर तुम्ही पाहू शकता. तर याची किंमत मला ह्या साडीची किंमत 400 रुपयाला मिळालेली आहे. म्हणजे साडीची किंमत 400 आहे आणि ह्या मुकुटाची किंमत 1850. याची प्राइस आहे 1850. ह्यामधला कमी साईजचा पण आहे, तर तो मला म्हणजे त्याची किंमत होती 1650, तर पण मी ही घेतलेली आहे. आणि याच्यापेक्षाही एक मोठी आहे, तर ती 2100 का 2400 असं काहीतरी आहे, मला फायनली नाही माहिती, पण एवढी आहे वाटतं, कारण पण मी मीडियम घेतलेला आहे. तर पाहू शकता छान अशी सुंदर आपली. आणि तुम्हाला दाखवते मी, एकच मिनिट, कसं याचं लुक होणार आहे. हे पहा, सुंदर असं याचं लुक दिसणार आहे आपलं. एकच मिनिट, हे पहा किती छान असं देवीचं रूप दिसणार आहे. फक्त आपण लावलंच आहे तरच इतकं छान दिसते. अजून दागिने वगैरे घातल्यावर तर किती छान दिसेल. एक वेळेस मी दागिनेही मागवणार आहे. दागिन्यांचा सेट पण मिळतो त्यांच्याकडे आणि एक पण मिळतं, पण मला तरी वाटतं काही एवढं महाग नाही, रिजनेबल रेटमध्येच आहे, त्यामुळे मी मागवण आता. पण आता माझं चाललेलं आहे एक हे करण्याचं. तर हे पाहू शकता छान असं आपलं. आणि ही एक कलशकडी मागवलेली आहे, हे पाहू शकता. ही सुंदर अशी ही कलशकडी, ही मला 150 रुपयाला मिळालेली आहे. ही अशी नारळामध्ये टाकायची. आता मी तुम्हाला पूजा केल्याच्या नंतर दाखवणारच आहे कशा पद्धतीने याचं लुक दिसणार आहे. पण ही माझी एवढी पूजेची तयारी आहे. आणि अजून पण मी बरंचसं काय मागवलेलं आहे, पण ते वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवलं आहे. काही दिवसापूर्वी मी देवीचे पाऊल सुद्धा मागवलेले आहेत, ते सुद्धा सुंदर अशा क्वालिटीचे आलेले आहेत मला. तर ते मला 500 रुपयाला मिळाले. आणि एका ताईकडे जास्त महाग होते आणि एका ताईने मला 500ला दिले. तर अशा प्रकारे मी सर्व काही मागवलेलं आहे. आणि हीच पूजा मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन. तर तुम्ही नक्की बघा ही पूजा मांडल्याच्या नंतर कशी दिसते. तर ही माझी आजची शॉपिंग होती आणि ही आहे माझ्या नवरात्राची. म्हणजे आणखीनही मी केलेलं आहे, पण ती वेगवेगळ्या ठिकाणून. हे फक्त मला मुंबईवरून आलेलं आहे. हे मटेरियल मला मुंबईवरून आलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काही लोकल मार्केटमधून सुद्धा घेतलेला आहे. तर असा हा माझा व्हिडिओ होता. तर बघा तुम्ही. आणि हा बॉक्स पण खूप सुंदर पॅकिंग केलेला आहे त्यांनी, पाहू शकता तुम्ही. सुंदर असं हे पॅकिंग झालेलं आहे, मस्त केलेलं आहे, मला खूप आवडलं. आणि आपलं काम झाल्याच्या नंतर आपण त्याला असं याच्यामध्ये ठेवू शकतो आणि हे तुम्ही किती पण दिवस वापरू शकता. आणि असंच करून आपल्याला थोडं थोडं करूनच सर्व काही करायचं असतं. चला तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्या काकांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तर चला तर मग बाय. नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.